नेरळ शहरात HDFC बँक परिसरात घडलेल्या धाडसी चेन स्नॅचिंग प्रकरणाचा नेरळ पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावत सराईत चोरट्याला जेरबंद केले. पोलिसांच्या जलद आणि तांत्रिक तपासामुळे आरोपी थेट शेलू येथून ताब्यात घेतला गेला असून या कारवाईने गुन्हेगारीवर करडी नजर असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. नेरळ बाजारपेठेतील फिर्यादी महिला रात्रीच्या सुमारास हेटकरआळी येथून बाजाराच्या दिशेने पायी जात असताना HDFC बँक परिसरात पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या आरोपीने तिच्या गळ्यातील सोन्याची चेन व मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. चेहरा काळ्या कापडाने झाकून आरोपीने क्षणार्धात फिल्मी स्टाईलने पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत पोलिसांनी काही तासातच जाळे आवळले. विशेष पथक तयार करून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. नेरळपासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरवरील शेलू परिसरात सापळा रचत आरोपी प्रवीण प्रभाकर पाटील राहणार शेलू, तालुका कर्जत, जिल्हा रायगड याला मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सुरुवातीला आजारी असल्याचे नाटक करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांच्या चौकशीत त्याचा डाव फसला. पत्नीमार्फत विकलेले सोन्याचे दागिने अखेर पोलिसांनी हस्तगत केले असून सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तपासात आरोपीचा मोठा गुन्हेगारी इतिहास उघड झालाय. बदलापूर पूर्व, पश्चिम, कोळसेवाडी, अंबरनाथ, मुंब्रा, बडनेर, कोंडगाव आदी विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर एकूण 12 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत काजरोळकर तसेच सचिन वाघमारे, लतिका कदम, अमोल केकान, आशू बेंद्रे, विनोद वांगणेकर यांच्या पथकाने समन्वयाने काम करत आरोपीला बेड्या ठोकल्या. या जलद कारवाईमुळे नेरळ पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत असून शहरातील चेन स्नॅचिंगच्या घटनांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडताना मौल्यवान दागिने परिधान न करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले.